आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। आणि आपण आपल्या मतदानाचा अधिकार वापरून पुन्हा एकदा पंचायत समितीचा सदस्य आणि जिल्हा परिषदचा सदस्य निवडून देणार। मागची जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन केव्हा झाली? 2017 ला झाली। आपला कायदा संविधान नियम काय म्हणतो? 2017च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आपल्याकडे पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती ही सन 2022 ला 5 वर्षानंतर व्हायला हवी। गेले 4 वर्षापासून सन 2022 ते 26 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सांगलीमध्ये झाल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाही, या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही। गेल्या महिन्यात महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता 4 दिवसात जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, ह्या निवडणुका होत आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आला म्हणून निवडणुका होत आहेत। हे जो भाजप पक्ष आहे ना, या भाजप पक्षाला मुळात निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या। जनतेतनं निवडून आलेली माणसं भाजप पक्षाला आवडत नाही, लोकांमधनं निवडून आलेली माणसं भाजपला पक्षात आवडत नाही। का आवडत नाही? कारण की जनतेतनं जेव्हा निवडून येतात त्यात लोकांचा आवाज उठवतात, लोकांचा आवाज उठवल्यानंतर लोकांचा प्रश्न या ठिकाणी त्या सभागृहात मांडत असतात, हे भाजपला नको। आणि म्हणून 4 वर्ष 2022 पासून 26 पर्यंत सातत्याने या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम या भाजप पक्षाने केलं। आज खरं पाहिलं तर आता लोकशाहीसाठी जो लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला, तो मतदानाचा अधिकार येणारा 7 तारखेला अंमलात आणायचा। आणि ज्या भाजप पक्षाने गेले 4 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरलं आणि जिल्हा परिषद नगरपालिका इथले कुठले प्रतिनिधी तिथं बसवले नाही, ज्या भाजप पक्षाने नुसते अधिकारी या ठिकाणी नेमले आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासक म्हणून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम केलं, अशा भाजप पक्षाला आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे। आणि 7 तारीख हे आपण सगळ्यांनी आपल्या विचाराची, काँग्रेस पक्षाच्या विचाराची चांगली जिल्हा परिषद सदस्य, ही चांगली माणसं आहेत पंचायत समितीची सदस्य, ही येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठवायची। आज खरं या संपूर्ण जिल्ह्यात काय अवस्था, कायदा सुव्यवस्था काही राहिलं नाही। परवा सांगलीमध्ये जैन समाजाच्या मुलाची हत्या झाली, कुणी केली तर नशेखोर काही तरुण पोरांनी। नशेखोरी कुठं वाढली? सातत्याने या सांगली शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी आपली नवी पिढी, तरुण पिढी या नशेच्या आहारी दुर्दैवाने चालू आहे। भाजप पक्षाला दिसत नाही का? भाजप सरकारला दिसत नाही? जाणीवपूर्वक आपल्या सांगली जिल्ह्यातील आणि विशेष करून या ठिकाणी जत तालुक्यातील आज सगळ्या लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, या ठिकाणी वेगळ्या जाती धर्मातील प्रश्न, या सगळ्या लोकांना लावण्याचं पाप या ठिकाणी करतात। आज मला तुम्ही सांगितलं धनगर समाजातले आपले बांधव इथं काही सभेसाठी उपस्थित आहेत। तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे काही दिवसांपूर्वी वाराणसी इथे राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी जो राजघाट बांधला होता, त्या राजघाटाची काय अवस्था केली किती लोकांना माहिती? सगळा तोडून काढला भाजप सरकार, भाजप पक्षाने सगळं तोडून काढला। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।